नमस्कार मंडळी, मी वसंत खडसे दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दैनिक लोकतंत्र, आवाज जनसामान्यांचा. आज आपण पाहणार आहोत निसर्गाची लहर आणि अतिवृष्टीचा कहर. मंडळी, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सातत्याने बरसणाऱ्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र घाम गाळून पिकवलेल्या पिकाची डोळ्यादेखत होणारी नासाडी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत आहे. परिणामी जगाचा पोशिंदा आता पुरता हवालदिल झाला असल्याचे चित्र स्पष्ट समोर येत आहे. अशा विपरीत परिस्थितीत बळीराजाला शासनाचा हातभार लागावा म्हणून सरकारने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनास दिले आहेत. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अनेक कृषी मंडळातील नुकसानीची आकडेवारी कमी निघत असल्याची धक्कादायक बाब वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातून पुढे आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर अन्यायकारक बाब खरोखर गंभीर असल्याचे लक्षात येताच भाजपाचे माजी आमदार ॲड विजयराव जाधव यांनी पुढाकार घेत जिल्हा अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यस यांची भेट घेऊन पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला जिल्हा प्रशासनाचे सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती हाती आली आहे. माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव जाधव यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असून हतबल झालेल्या परिस्थितीत सरकारकडून काहीतरी आधाराचा हात मिळेल अशी आशा आता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर राजकीय पुढाऱ्यांनी आणि विद्यमान आमदार, खासदार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी कसून प्रयत्न केला तर निश्चितच वाशिम जिल्हा अतिवृष्टीत बसेल असे शेतकरी बोलत आहेत. मंडळी, याबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. दैनिक लोकतंत्र, आवाज जनसामान्यांचा.